वर्षाचा सण गौरी गणपतीचा येतो आणि आल्यानंतर आपला भाऊ आपला माहेरीला घेऊन जातो. माहेरी घेतल्यानंतर आपला भाऊ इकडं परतताना आपल्याला आहेर म्हणून चोळी आणि साडी नेसवतो. इथं महत्वाची गोष्ट म्हणजे महाराज, आपल्या महिलांना तिच्या नवऱ्यानं 5,000ची साडी घेऊ द्यावं, नवरं काम आहे त्याचं म्हणतात. पण आपल्या भावानं 500ची जरी घेतली ना, एवढा आनंद होतो की ते गगनात मावे ना. बरोबर ना? का? कारण महिला मंडळींना आपल्या भावाकडून अपेक्षा असते ती फक्त 2 दिवस पाहुणे बनून गेलं तर थोडा आदर आणि मनामध्ये प्रेमाची जागा. मग त्या थोड्या साडी आणि चोळीचा एवढा आनंद त्यांना होतो, इकडं घालून तर येतात आणि आपल्या मैत्रिणीने नाही विचारलं तरी आपण मिरवत फिरतो, म्या भावानं घेतली, म्या भावानं घेतली. म्हणून म्हणतात साडी चोळी नवीन नेसून मिरवायला गौरी गणपतीच्या सणाला. आता 7व्या दिवशी सगळं ठीक आहे महाराज, निदान गाण्यात तरी भक्तिगीत किंवा भावगीत आहेत. प्रॉब्लेम सुरू होते मेन 8व्या दिवशी. का? कारण 8व्या दिवशी गणपती बाप्पा आले हा पत्ता लागतो देशी भक्तांना. त्यांना कळतं की देशी भक्तांना की गणपती बाप्पा आले. मग यांना वाटतंय की आपण भेट घेऊन यावं. मग तो जातो गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा पाशी गेल्यानंतर गणपती बाप्पा